माझा एक व्हिडिओ व्हायरल. हाय फ्रेंड्स, मी नेहा रोहित पवार. आज मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे मी माझ्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करू शकली आहे. आणि हे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर काय होतं, आपलं चॅनल मॉनिटाईज होतं का, किती पेमेंट आपल्याला भेटतो, या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी मी छोटीशी माझी यूट्यूब जर्नी तुमच्यावर शेअर करते. माझी यूट्यूबची जर्नी मी माझा मुलगा देवांशबरोबर शेअर केला. मी पहिला व्हिडिओ टाकला यूट्यूबवर, अगदी तो व्हायरल गेला नाही. त्याला अगदी 10 ते 20 व्हिडिओज आले. थोडंसं असं वाईट वाटलं की बाबा माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीये, मी करू शकते का असं वाटलं. त्याच्यानंतर मी अजून व्हिडिओ पोस्ट करत राहिली आणि खरं सांगू, तो व्हिडिओ आहे ना अपेक्षेपेक्षा जास्त त्याला आहे ना व्ह्यूज आले. मला खूप आनंद झाला आणि ही माझी जर्नी कंटिन्यू झाली. त्यानंतर मी देवांशमुळेच माझी रेसिपीची व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. देवांशला अगदी मम्मा तू हे बनव, मम्मा तू ते बनव, यामुळे मी माझ्या रेसिपीजला मी बोलत चला तुमच्याबरोबर माझे रेसिपीचे व्हिडिओ शेअर करूया, माझी रेसिपी शेअर करूया. असं करून मी माझे रेसिपीचे व्हिडिओ शेअर करायला लागली. त्यानंतर माझी आवड आहे ती स्वामी सेवा करण्यामध्ये, देवपूजा, घरकाम करण्यामध्ये खूप मला आवड होती. त्यामुळे मी माझी स्वामी सेवाची व्हिडिओही शेअर करायला लागली. यामधून मला खूप सारे तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी सांगते ना तर मला खूप आनंद होतो हे सांगताना की मला अपेक्षेपेक्षा जास्त असा तुमचा सपोर्ट भेटला मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यासाठी मी खरंच तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. आता माझ्यासारखे नवीन जे यूट्यूबर आहेत आणि काहींना यूट्यूब नवीन स्टार्ट करायचे आहे, तर त्यांना ही बरोबर वेळ आहे का? हो, ही बरोबर वेळ आहे आणि ही योग्य संधी आहे. तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला हवी. तर तुम्ही काय करा की तुमचा जो तुमचा फोन आहे ना, त्यामधून तुमचे जे स्किल्स आहेत, तुम्ही काय करता, तुम्ही रेसिपी रेसिपी बनवत असाल, त्यामध्ये तुम्ही खूप एक्सपर्ट असाल, तर तुम्ही ती रेसिपी शूट करून ठेवा आणि ती पोस्ट करून तर बघा तुम्हाला किती प्रेम भेटतं. असंच तुम्ही तुमच्या यूट्यूबला माझ्यासारखी जर्नीला सुरुवात करू शकता. आणि तुम्हाला सांगते की यूट्यूबला असं आपल्याला स्टार्ट करायला काही पैसे लागत नाही. विदाऊट झिरो इन्कममध्ये तुम्ही तुमची यूट्यूब जर्नी सुरू करू शकता. आता यूट्यूबचे क्रायटेरिया काय आहेत? आता यूट्यूबला 2 क्रायटेरिया आहेत. पहिली क्रायटेरिया आहे की 500 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे, 3 मिलियन व्ह्यूज व्हायला पाहिजे, 3 व्हिडिओज अपलोड व्हायला पाहिजे आणि 3000 वॉच आवर्स कंप्लीट व्हायला पाहिजे. तर आता आपलं ह्याच्यामधली की जी पहिली क्रायटेरिया आहे, 500 सबस्क्रायबर, 3 व्हिडिओज आणि 3000 वॉच आवर्स किंवा 3 मिलियन व्ह्यूज या दोघ्या शॉर्ट्सवर हे 90 डेजला मध्ये कंप्लीट करायला पाहिजे. या तुमचे कंप्लीट व्हायला पाहिजे. जर ही तुमच्या जी क्रायटेरिया आहे, पहिली क्रायटेरिया जर ती तुमची कंप्लीट झाली तर तुमचा चॅनल अर्ली मॉनिटाईज होईल. पण तुम्हाला ॲडिशनल पेमेंट म्हणजे काय काय, आता तुम्हाला यूट्यूबवर दिसतात ना लिंक्स दिसतात, शॉपिंग लिंक्स वगैरे, तर तुम्हाला फुल पेमेंटसाठी तुम्ही काय करणार, तर त्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला पाहिजे. त्यामध्ये 4000 वॉच टाईम आहे तुमचा, तो कंप्लीट करायला पाहिजे आणि 10 मिलियन व्ह्यूज तुमचे शॉर्ट्सवर यायला पाहिजे. आता एक गंमत सांगू की ना, वॉच आवर्स कंप्लीट करायला थोडा वेळ लागतो, पण शॉर्ट्समधून तुम्हाला व्ह्यूज चांगले भेटू शकतात. तुम्ही जर आहे ना सातत्याने तुमचे शॉर्ट्स तुम्ही हे का पोस्ट करत राहिला ना, तर तुम्हाला व्ह्यूज भेटू शकते आणि तुमचं चॅनलही लवकर मॉनिटाईज होऊ शकतं. तर तुम्ही रोज एक तरी व्हिडिओज तुम्ही पोस्ट करत राहावा. त्यामुळे तुमचं काय, आणि अपेक्षा करू नका की बाबा आज हा व्हिडिओ मला व्हायरल गेला नाही, उद्या होईल का. अपेक्षा करणं बंद करा आणि तुम्ही सातत्य ठेवा, म्हणजे की कन्सिस्टन्सी ठेवा की तुम्ही पोस्ट करत राहावा. त्यामुळे काय होतं की तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल जाईल आणि तुम्ही तुमच्यामध्ये काय हिडन जेम आहे, म्हणजे तुमच्यामध्ये काय हिडन स्किल आहे ती तुम्ही बघा. आणि एक सांगू, तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही शिकायला भेटते. यामधून तुम्ही नवीन तुमचे क्रिएटिव्ह आयडिया शोधू शकता. म्हणजे आज व्हिडिओ बनवण्यासाठी मी आज काय नवीन करू असा तुम्ही विचार करत राहता. यामुळे तुमची कल्पनाशक्तीही तुमची वाढते. त्यामुळे तुम्हाला ही एक चांगला इन्कम सोर्स आहे, हे तुमचं पर्याय तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्ही गृहिणी असणार, मुलाचा सांभाळ करायचा आहे, तर तुम्ही ह्याबरोबर तुमचं यूट्यूब चॅनलही सुरू करू शकता. आता आपला चॅनल मॉनिटाईज झाले की नाही आणि मला किती पेमेंट भेटते यूट्यूबमधून हे मी तुम्हाला सांगते. तर यूट्यूबचे आपल्याला क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतरच आपल्याला पेमेंटला सुरुवात होते. तर आता आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर आपण एक स्टेप कंप्लीट केलेली आहे. आता पुढची स्टेप करायला आपल्याला वेळ लागणार आहे. तर आपण जर आपल्याला वॉच टाइम्स कंप्लीट करायचे आहे, वॉच आवर्स कंप्लीट करायचे आहेत, प्लस आपल्या शॉर्ट्सला व्ह्यूज सुद्धा यायचे आहेत.
आहेत अजून, म्हणजे कंप्लीट आपण एकदम जवळ आलेलो आहे, तेही आपले होईल कंप्लीट. जर तुमचा असाच सपोर्ट आणि तुमचं असेच प्रेम तुमचं राहिलं तर माझे मी आज कंप्लीट करू शकेल. आणि तुम्हीही माझ्याबरोबर ही यूट्यूबची जर्नी सुरू कराल का, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हां, तुम्ही का कुठली जर्नी तुम्ही यूट्यूबचं चॅनल कधी सुरू करणार हे नक्की सांगा. फक्त एकच आहे, ह्यामध्ये तुम्हाला यूट्यूबचं चॅनल सुरू करायला तुम्हाला पेशन्स, सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही सुद्धा यूट्यूबमध्ये तुमचं सक्सेसफुल करिअर करू शकाल. नक्की तुम्ही हे करू शकणार आणि तुमचंही मला यूट्यूब चॅनल तुम्हाला वॉच करता येईल. तर नक्की तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुम्हीही माझ्यासारखे तुमचेही लवकरच सबस्क्रायबर कंप्लीट होतील. चला, थँक्यू फॉर वॉचिंग आणि श्री स्वामी समर्थ.